नमस्कार, माझे नाव आता रात्रीचे 11:30 वाजत आले. मोठेगावकर सर आणि अंकित सर इथं आमची रिव्हिजन घेत आहे केमिस्ट्रीची. इम्पॉर्टंट पॉईंट पूर्ण हायलाईट करून दिले आणि दरवर्षी अशी रिव्हिजनचे खूप फायदा होतो, तर ह्या वर्षी पण होईल अशी अपेक्षा आहे आणि खूप छान प्रकारे सरांनी रिव्हिजन घेतली. थँक्यू सो मच सर. थँक्यू. क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला सांगा. पहिल्यांदा काय करायचं? धुवून घ्या. काय करायचं? Na2CO3 तापवा. काय मिळालं पहिल्यांदा? सोडियम क्रोमेट. क्रोमेटचं काय होतंय पुन्हा? डायक्रोमेट. पुन्हा KCl वापरलं काय होणार? पोटॅशियम डायक्रोमेट. सांगा, क्रोमेटचं मला डायक्रोमेट करायचंय. ऍसिडिक का बेसिक? डायक्रोमेटचं क्रोमेट कसं लक्षात ठेवला? 4 आणि 1 5, 7 आणि 2 9. 7 पेक्षा जास्त बेसिक, 7 पेक्षा कमी ऍसिडिक. नमस्कार, माझे नाव आता रात्रीचे 11:30 वाजत आले. मोठेगावकर सर आणि अंकित सर इथं आमची रिव्हिजन घेत आहे केमिस्ट्रीची. इम्पॉर्टंट पॉईंट पूर्ण हायलाईट करून दिले आणि दरवर्षी अशी रिव्हिजनचे खूप फायदा होतो, तर ह्या वर्षी पण होईल अशी अपेक्षा आहे आणि खूप छान प्रकारे सरांनी रिव्हिजन घेतली. थँक्यू सो मच सर. थँक्यू. क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला सांगा. पहिल्यांदा काय करायचं? धुवून घ्या. काय करायचं? Na2CO3 तापवा. काय मिळालं पहिल्यांदा? सोडियम क्रोमेट. क्रोमेटचं काय होतंय पुन्हा? डायक्रोमेट. पुन्हा KCl वापरलं काय होणार? पोटॅशियम डायक्रोमेट. सांगा, क्रोमेटचं मला डायक्रोमेट करायचंय. ऍसिडिक का बेसिक? डायक्रोमेटचं क्रोमेट कसं लक्षात ठेवला? 4 आणि 1 5, 7 आणि 2 9. 7 पेक्षा जास्त बेसिक, 7 पेक्षा कमी ऍसिडिक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.